EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जो पेपर आहे कंबाईनचा त्याचे प्रश्नाचे उत्तर जे आहेत त्याचे संभाव्य गोष्टी आपण पाहणार आहे। मुळात आपण आयोगाच्या समोर जाऊन काम करणं हे आपलं काम नाही आहे। मुळात आपण आयोगाच्या थोडं मागच राहिलं पाहिजे किंवा सोबत चाललं पाहिजे। पण आता एक गोष्ट आहे की भरपूर लोकांच्या डिमांड्स असतात की एक बेस सांगा आणि प्रत्येकाला वेगवेगळा आन्सर सांगितल्यापेक्षा एक हा जो व्हिडिओ आहे हा बऱ्यापैकी तुम्ही बघितला तरी चालतो। आयोगाचे एक दोन प्रश्नाचे उत्तर हे डिफरंट येऊ शकतील, परंतु आपण प्रोबॅबली 70-80% प्लस बऱ्यापैकी आन्सर आपण जाणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व ज्यांनी आपले बॅचेस घेतलेले आहेत, यूट्यूबवर सुद्धा बघितलेला आहे, त्यांचा सर्वांचा खरोखर चांगला रिप्लाय आहे आणि सर्वांना फायदा झालेला आहे। आता तुम्ही जास्त दिवस मार्क्स आणि कट ऑफ या भानगडमध्ये जास्त अडकू नका। लगेच मेन्सला लागून जा आणि कट ऑफ लेनच्या जे खूप मागं असतील त्यांनी ग्रुप सी ची तयारी केली तरी बेटर, पण कट ऑफ लेनच्या आसपास आणि कट ऑफ लेन क्रॉस केलेले त्यांनी 100% मेन्सला लागा। कारण की मोठे सब्जेक्ट आहेत, वेळेवर कव्हर होत नाहीत, लँग्वेजेस आहेत, त्यानंतर PSI म्हटलं तर लॉ आहे, इकॉनॉमिक्स आहे STI साठी, त्यानंतर ESO साठी पॉलिटी सुद्धा आहे, मोठे मोठे आहेत आणि मेन्सचा एरिया हा खूप डिफरन्शिएट आहे। पेपर जो आहे यावेळेसचा म्हणजे कभी खुशी कभी गम टाईप आहे। काही लोकांना थोडा अवघड गेला, काही लोकांना सोपा गेला, परंतु माझं असं सांगणं आहे की पेपरचा थोडा ट्रेंड्स हा चेंज होताना दिसते मागच्या मेन्स पासूनच। त्यामुळे थोडं आकलन क्षमता आणि थोडे ॲनालिटिकल प्रश्न हे बऱ्यापैकी वाढलेले आहेत। पाहूया ॲनालिसिसमध्ये। 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त व जलद निपटारा करण्यासाठी सुरू केलेली योजना, एक पॉईंट लक्षात घ्या, 1995 ला बँकिंग लोकपाल योजना सुरू केली होती। बँकिंग लोकपाल योजना, एखादी बँक आहे आणि तिचा एक ग्राहक आहे, यांच्यामध्ये जे विवाद असतील या विवादाचा निपटारा करण्यासाठी ही योजना सुरू केली होती 1995 ला। याबाबत 91 ची जी समिती होती M नरसिंहम यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारावर हे सुरू झालेली काय होती एक योजना। आता M नरसिंहम जे आहेत आपल्या बँकिंग सुधारणांचे जनक, त्यांचे रिसेंटली काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे। त्यांच्यावर डायरेक्ट प्रश्न न येता त्यांची काय विचारलेली आहे, ही एक शिफारस आहे। ही त्यांची डायरेक्ट शिफारस नाही, 91 च्या समितीची ही इनडायरेक्ट शिफारस आहे। त्या आधारावर बँकिंग लोकपाल योजना, त्यानंतर 2002 ला आपला जो सिक्युरिटायझेशन ऍक्ट आलेला आहे तो सुद्धा त्यांच्या शिफारशींच्या आधारे, बाकी ज्या आहेत शिफारशी आपण स्पेशल त्यांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण बघितलेला आहे। नेक्स्ट आहे खालील विधाने विचारात घ्या। भरपूर मुलांना मी आधी पण सांगितलं होतं पेपर सोपा असला तर मल्टी ऑप्शन्स आणि तुमच्या सिली मिस्टेक वाढू शकतात। इथं विचारलं होतं चुकीचे, भरपूर लोकांना योग्य वाटलं आणि ब आणि क हे उत्तर दिलेले आहेत मुलांनी। पॉईंट लक्षात घ्या, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 4 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन केली होती। कधी? 4 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना जी आहे हे ऑलरेडी हा प्रश्न रिपीट झालेला आहे, याच्या आधी पण विचारलेला आहे, कंबाईनलाच विचारलेला आहे। कंबाईन म्हणजे आधी जी किट वेगवेगळी घेतली जात होती PSI STI ESO साठी। त्यानंतर ही दुसरी लाईन सुद्धा विचारलेली आहे, आधी सुद्धा रिपीट झालेली आहे। पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, पहिलंच चुकीचं आहे। त्यानंतर प्रसंतचंद्र महालनोबिस हे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे कोण होते? अध्यक्ष होते। त्यानंतर धनंजय गाडगीळ आणि VK आरव्ही राव हे कोण होते? सदस्य होते। VK आरव्ही राव यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने काय केले होते? मापन केले होते। प्रसंतचंद्र महालनोबिस यांना भारतीय नियोजनाचे स्थापत्यकार म्हणून सुद्धा ओळखले जाते। या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशींच्या आधारे NSSO आणि CSO देखील काय केलं होतं? स्थापन केलं होतं। सोबतच राष्ट्रीय उत्पन्न समितीने पहिला आधारभूत वर्ष हे 1948 सांगितलं, ज्याचा स्वीकार आपण 1900 कधी केलेला आहे? 56 ला केलेला आहे। दुसरी बरोबर आहे लाईन। जर यामध्ये त्यांनी गडबड अध्यक्ष आणि सदस्य केलं असतं तर आपले अजून हे जे आहेत प्रॉब्लेम्स वाढले असते, पण त्यांनी सरळ लाईन देऊन दिली। या समितीमध्ये समावेश होता। राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल हा 51 साली आला आणि अंतिम अहवाल हा कधी आला? 1954। बरोबर आहे। ब आणि क सुद्धा काय आहे? बरोबर आहे। आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, कुठलं चुकीचं आहे? फक्त अ। पॉईंट लक्षात ठेवा, कुठलं चुकीचं आहे? फक्त अ। नेक्स्ट आहे ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती आहे? हे खूप जबरदस्त काम केलं आयोगाने, शिखर संस्था देऊन तुमचं काम सोपं केलं प्रश्न सोडवताना। आणि आता तर भरपूर लोक बाहेर आल्यावर म्हणतील पेपर खूप सोपा होता, पेपर सोपा होता। जेव्हा 1 तास बसते ना त्यालाच माहिती आहे पेपर काय होता। तर पहा, शिखर संस्था म्हटल्यामुळे इथं काम सोपं करून दिलं। शिखर संस्था म्हणजेच कोण? ज्या आपल्या 3 बँका आहेत, RRB रिजनल रुरल बँक, सहकारी बँक आणि भूविकास बँक।
या तिघांनाही कर्ज पुरवठा करणारी मुख्य संस्था जी आहे ही कोण आहे? नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, जी की बी शिवरामन समितीच्या शिफारशींच्या आधारे काय झालेली आहे? स्थापन. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. जर त्यांनी शिखर संस्था म्हटलं नसतं तर मग कन्फ्युजन्स वाढलं असतं. ग्रामीण भागात कर्ज देणारे ह्या दोन्ही आहेत, पण ही डायरेक्ट देणारी आहे, त्यामुळे सुद्धा शेवटी आपल्याला कुठं जावं लागलं असतं? नाबार्डकडे जावं लागलं असतं. नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22. केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? आता इथं एक पॉइंट लक्षात घ्या, याचं उत्तर भरपूर लोकांनी जे दिलेलं आहे, मी जरी असतो तरी मी जीएसटी कडेच गेलो असतो त्या 1 तासात. ओके, काय दिलेलं आहे तुम्ही? जीएसटी दिलेला आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जर इंडिव्हिज्युअली विचारलं आहे, थोडा पॉइंट समजून घ्या इथं टॅक्सच्या बाबतीत. जर तुम्हाला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यापासून जर विचारलं तर सर्वाधिक महसूल हा कशापासून मिळतो? आजही प्रत्यक्ष कर, कारण की कंपनी कर आणि प्राप्ती कर जर एकत्रित केला, प्राप्ती कर म्हणजे वैयक्तिक आयकर, तर हा जास्त ठरतो कोणापेक्षा? अप्रत्यक्ष करपेक्षा. पण त्यांनी हे जर वेगवेगळे केले, म्हणजे वैयक्तिक लेवलवर जाऊन जर विचारले, कंपनी कर, प्राप्ती कर आणि तिसरा आहे कंपनी कर, प्राप्ती कर, जीएसटी, हे जर इंडिव्हिज्युअल लेवलवर विचारले तर जीएसटीचा महसूल हा दोघांच्या तुलनेत कसा दिसतो? जास्त दिसतो. सर्वात मोठा स्रोत विचारलेला आहे उत्पन्नाचा, तर काय आहे? जीएसटी आहे. पण आता एक पॉइंट इथं असा आहे की त्यांनी कर्ज घेणे आणि इतर दायित्व हे सरकारकडे सर्वाधिक थकीत असतात उत्पन्नापेक्षाही सर्वाधिक थकीत काय आहे? कर्ज घेणे आणि इतर दायित्व. आता आयोगानं जर इथं गुगली टाईप तुम्हाला सोडलेला असेल हा प्रश्न, तर हा 100% उत्तर हे 2 देऊ शकते आयोग. ओके, पण तिथं आपल्याला क्लेम करायला थोडा स्कोप आहे. काय आहे की कर्ज घेणे आणि इतर दायित्व जे आहे हा भांडवली जमेचा भाग येतो. हा कशाचा भाग आहे? भांडवली जमेचा आहे. आणि इथं दुसरा जो भाग आहे महसुली उत्पन्नाचा. ओके, उत्पन्न जर म्हटलं, जमा जर म्हटलं तर हे दीर्घकालीन प्रोसेसमध्ये जाते. कशामध्ये जाते? ही दीर्घकालीन प्रोसेसमध्ये जाते. आणि इथं आपल्याला काय म्हटलेलं? उत्पन्न ही अल्पकालीन प्रोसेसमध्ये जाते. अल्पकालीन म्हणजे ज्याची उद्दिष्ट 1 वर्षापेक्षा कसे असतात? कमी असतात. आता हे उत्पन्न म्हटल्यामुळे आपल्याला धीर आहे की याचं उत्तर जीएसटी येऊ शकते 100%. ओके, काय येऊ शकते? जीएसटी. पण याचं जर उत्तर याच्याकडे गेलं तर मग शेवटी आपल्याला इथं नाईलाज ठरू शकतो. ओके, नेक्स्ट पहा. 2 हा सोपा प्रश्न होता. किती आहे? 382 प्रति चौरस किलोमीटर. आधी किती होतं? 2001ला 325. ओके, 325 वरून कितीवर गेलेला आहे? 382. सर्वाधिक घनता जी आहे राज्यानुसार विचार केला तर ती कुठे आहे? बिहार. आणि केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं तर ती कुठं होती? दिल्ली. आणि देशातील विचारलं, काही लोकांनी महाराष्ट्र समोर ठेवून सुद्धा या बाबतीत काही विचार केलेले होते. ओके, तर सोपा प्रश्न होता, सर्वांना सुटला असेल असं अपेक्षित धरू. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? आता हे यासाठी काही तुम्ही अभ्यास खूप केलेला पाहिजे किंवा काहीच नाही, शेवटी लॉजिकल प्रश्न आहे. ओके, काय विचारलेला आहे? गुणात्मक म्हणजे प्लस, सकारात्मक काय राहू शकते? ओके, काय राहू शकते सकारात्मक? शहरीकरणाबाबत आपल्या देशामध्ये 2 भाग डिवाइड झालेले आहेत, एक शहरी आणि दुसरा कुठला भाग आहे? ग्रामीण. एक कुठला आहे? शहरी आणि दुसरा कुठला आहे? ग्रामीण. तर बघा, दरडोई उत्पन्न म्हणजे प्रति व्यक्तीचं उत्पन्न शहरामध्ये कशी आहे? वाढ आहे. शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. म्हणजेच काय? शहरातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्नात वाढ. ओके, हा सकारात्मक संबंध आहे 100%. कारण की शहरात असणाऱ्या व्यक्तीला काय मिळतो? जॉब मिळतो. हे बऱ्यापैकी कुठेतरी काम करत राहतात किंवा इतर जे सेक्टर्स असतात त्यावर ते डिपेंड राहतात. त्यामुळे त्यांचं उत्पन्न देखील कसं राहते? वाढते. त्यानंतर पहा, शहरीकरण आणि रोजगार वाढ यांच्यात सहसंबंध नाही, तर हे इथं चुकीचं आहे. ओके, शहरीकरण आणि रोजगार वाढ यांच्यात 100% सहसंबंध आहे. कारण की शहरीकरण म्हटलं तर औद्योगिकरण आलं. शहरीकरण आलं म्हणजेच काय आहे? औद्योगिकरण आलं. औद्योगिकरण आलं म्हणजेच उद्योगांची संख्या जास्त, म्हणजे रोजगारात काय झाली? वाढ. जेव्हा रोजगार वाढेल तेव्हा गरिबी काय होणार? कमी होणार. गरिबी, दारिद्र्य काय होणार? कमी होणार. यांनी काय म्हटलेलं? शहरीकरण आणि रोजगार वाढ यांचा सहसंबंध नाही, तर 100% सहसंबंध आहे. शहरात शून्य सीमांत उत्पादकता ही कधीच आढळत नाही. कुठं आढळते? शून्य सीमांत उत्पादकता ही ग्रामीण भागात आढळते. त्यामुळे दुसरं चुकीचं जे आहे ते कुठलं आहे? दुसरं. शहरीकरणासोबतच लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात सुद्धा काय होते? वाढ 100%. कारण की तिथं आरोग्य, शिक्षण
आणि ज्या काही इतर गोष्टी असतात त्या सहज उपलब्ध होतात. ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांची सुद्धा कमतरता असते. त्याचा परिणाम राहणीमानाच्या दर्जावर होतो. शहरीकरण आणि दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन यांचा नकारात्मक संबंध आहे 100%. कारण की शहरीकरण जिथं जास्त असेल तिथं अबोव पॉवर्टी लाईन असणाऱ्या लोकांची संख्या ही कशी राहणार, जास्त. कारण की शहरीकरण म्हटलं तर औद्योगिकरण, त्यांची उत्पन्न पातळी जास्त, रोजगार सुद्धा जास्त आणि गरिबी कशी राहणार, कमी. सर्वाधिक बीपीएल म्हटलं तर कुठं राहू शकते दारिद्र्य रेषेखालील लोक, हे ग्रामीण भागात. आणि टोटल पॉप्युलेशन सुद्धा कुठल्या भागात आहे, ग्रामीण भागात. ओके, तर हा जनरलाइज प्रश्न होता, हा तुम्हाला सुटणं अपेक्षित होता जर थोडाफार लॉजिकल त्याला ताण दिला असता तर. नेक्स्ट आहे, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक नफा मिळवून देणारा आहे. भारतीय व्यापारी बँकेमध्ये, आता व्यापारी बँकेमध्ये त्यांनी डिफाईन केलं नाही, यामध्ये दोन्ही आल्या, खाजगी प्लस पब्लिक सेक्टर बँक. ओके, पब्लिक सेक्टर बँक आणि खाजगी. त्याने जर पीएसबीच्या बाबतीत विचारलं असतं तर थोडे काही प्रॉब्लेमॅटिक पॉईंट असते, परंतु त्यांनी डिफाईन करून दिलं खाजगी प्लस पब्लिक सेक्टर बँक्स. भरपूर लोकांनी इथं उत्तर जे दिलेलं आहे ते आहे म्युच्युअल फंड. ओके, तर आता पॉईंट लक्षात घ्या, म्युच्युअल फंड हे थर्ड पार्टी प्रोडक्ट आहे. इन्शुरन्स असेल, म्युच्युअल फंड असेल, हे त्यांनी साईडनं तयार केलेले नवीन त्यांचे बिझनेस आहेत. रिटेल बँकिंग जे आहे, ओके, हे सर्वाधिक प्रॉफिट मिळवून देणार आहे. तर रिटेल बँकिंगचे प्रोडक्ट्स जे आहेत हे खूप जास्त असतात. ओके, रिटेल बँकिंगचे जे प्रोडक्ट्स आहेत यामध्ये होम लोन आहे, कार लोन आहे. आता होम लोन, कार लोन मध्येच तर किती मोठा बिझनेस आहे बँकिंगचा. ओके, तर त्यामुळे जो प्रॉफिट एरिया आहे हा सर्वाधिक कशामध्ये आहे, रिटेल बँकिंगमध्ये आहे. ओके, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यापेक्षाही होम लोन, कार लोन, जे इतर प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, हे बऱ्यापैकी कशाचा भाग आहे, सगळा रिटेल बँकिंगचा आहे. मग सर्वाधिक प्रॉफिट मिळवून देणारा भाग हा काय आहे, रिटेल बँकिंग. भारतीय शेतीतील उत्पादकता या शब्दावर थोडा स्ट्रेस दिल्यामुळे हे जे आहे ऑप्शन थोडे बदलतात. उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे भारतीय शेतीमध्ये उत्पादकता जी आहे, खरं तर उत्पादकता ही दोन बाबतीत असते. एक म्हणजे जे सीमांत शेतकरी आहेत, ज्यांची जमीन 2.5 एकरपेक्षा कशी आहे, कमी आहे, लँड, आणि जे मोठे शेतकरी आहेत ज्यांची जमीन 25 एकरपेक्षा कशी आहे, जास्त आहे. तर उत्पादकता ही मोठ्या शेतकऱ्यांची कमी राहते आणि 2.5 एकरवाले जे आहेत यांची उत्पादकता कशी राहते, जास्त. म्हणजे 2.5 एकरवाला शेतकरी 2.5 एकरमध्ये समजा 10 पोते सोयाबीन घेत असेल आणि 25 एकरवाला जो शेतकरी आहे त्याचा 2.5 एकराचा जो प्लॉट आहे यामध्ये त्याला केवळ 7 क्विंटलच सोयाबीन पिकू शकते. म्हणजेच जर उत्पादकता जर आणि एकूण प्रोडक्शन हे मोठ्या शेतकऱ्यांचं जास्त राहू शकेल, पण उत्पादकता मात्र सीमांताची जास्त राहू शकते, कारण घरचेच लोक काम करायला असतात, ते खूप वेळ त्यांच्या शेतीमध्ये वेळ देतात. आपल्याला विचारलेलं उत्पादकता, उत्पन्न नाही विचारलं, काय विचारलेली आहे, उत्पादकता. आता उत्पादकतेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे सिंचन सुविधा. ओके, ज्यांच्यावर सिंचन सुविधा असेल त्यांची उत्पादन पातळी ही नेहमीच कशी राहणार आहे, जास्त. म्हणजे ड हा क्लिअर कट आहे, त्यामुळे एलिमिनेशन झाले. किती ऑप्शन्स, पहिला आणि तिसरं. आता आहे अ घ्यायचं की क घ्यायचं, हा भरपूर लोकांनी पेपर सोडवताना घेतलेला घटक असेल. संस्थात्मक घटक म्हणजे बँकिंग. ओके, तर आता जर 51 साली जर पाहिलं असेल एडी गोरवाला समितीने काय सांगितलं होतं की संस्थात्मक कर्ज पुरवठ्यात काय करा, वाढ करा. परंतु संस्थात्मक घटक जो आहे हा उत्पन्न पातळीकडे जास्त झुकतो आणि तंत्रज्ञान जे आहे, तांत्रिक घटक, यामुळे उत्पादकता जास्त वाढते. मग आपल्याला उत्पादकता विचारल्यामुळे हा पर्याय अ आणि ड कडे जाण्याचे चान्सेस हा खूप जास्त आहे. कशाकडे जाऊ शकतो, अ आणि ड कडे. त्यामुळे पर्याय क्रमांक हा काय येऊ शकतो, 2 येऊ शकतो. इथं थोडा तुम्हाला बघावं लागेल, पण इथं उत्तर येण्याचे चान्सेस अ आणि ड आहे. नेक्स्ट आहे वित्तीय जबाबदारी म्हणजे FRBM बाबतीत आपण नेहमी आपल्या युट्यूबला सुद्धा घेतलेला आहे. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट कधीचा आहे, 2003चा. FRBMचं मुख्य उद्दिष्ट जे आहे हे महसुली तूट काय करणे, कमी, आणि राजकोषीय तूट काय करणे, कमी. महसुली तूट प्लस राजकोषीय तूट काय करायच्या, कमी करायच्या. महसुली तूट 2009 पर्यंत 0% पर्यंत आणणे म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे होती, आणि राजकोषीय तूट 3% पर्यंत आणणे जीडीपीच्या तुलनेत म्हणजे काही प्रमाणात ती कमी करणे होती. आपल्या देशामध्ये वित्तीय तूट कमी होऊ शकत नाही. वित्तीय तूट म्हणजे राजकोषीय तूट, कारण की आपण तुटीचा अर्थसंकल्प सादर करतो म्हणजे कर्ज घ्यावे लागतात, आणि राजकोषीय तूट म्हणजेच काय, एकूण कर्ज. पहा, स्ट्रक्चरल कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. कर्जावर म्हणजेच काय, राजकोषीय तुटीवर. बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. कोणती उद्दिष्ट आणि उद्दिष्टे आहेत. ओके,
पहिलं बरोबर आहे, दुसरे बरोबर आहे. महसुली तूट 0% आणणे बरोबर होतं 2009 पर्यंत आणि वित्तीय तूट 3% पर्यंत म्हणजे कमी करणे. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेला काय देणे, स्थिरता. हा स्टेटमेंटच रिपीट आहे, ऑलरेडी एक वेळ आयोगाने विचारलेला आहे. त्यानंतर करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे बरोबर आहे. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणे, कर्ज घेण्यास प्रमाण काय झालं पाहिजे, कमी, आणि कर महसुली उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणणे, वरीलपैकी काय आहे, हे सर्वच आहे. पर्याय क्रमांक काय येणार आहे, 2. शिस्त लागणे आर्थिक कामामध्ये, पर्याय क्रमांक काय येणार आहे, 2. सोपा होता प्रश्न, उद्दिष्ट विचारले होते, सरळ जरी गेले असते वरीलपैकी सर्वकडे तरी बरं होतं. नेक्स्ट आहे भारतातील विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच काय, SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेजचं कोणतं उद्दिष्ट नाही, मुख्य उद्दिष्ट सेजचं आहे निर्यातीला चालना देणे, आणि उद्दिष्टे जर विचारली असती तर आपल्याला उद्दिष्ट विचारलेली आहेत, उद्दिष्ट नाही म्हटलेलं आहे. आता उद्दिष्ट कोणते कोणते आहेत त्याचे पाहू आधी. जादा आर्थिक क्रिया कलापांची निर्मिती करणे म्हणजे जास्तीत जास्त इकॉनॉमिकल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये काय करणे, वाढ, हे बरोबर आहे. निर्यातीला प्रोत्साहन आहे. शेतीचा विकास करणे, हे 3 जे आहे हे स्पेशल इकॉनॉमिक झोनचं नाही. यासाठी स्पेशल आपण ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन AEZ याची निर्मिती केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट जर विचारलं असतं AEZचं तर काय आलं असतं, पर्याय 3. ओके, तर हे जे आहेत 1, 2, 4 हे कोणाचे आहेत, सेजचे आहेत. सेज ऍक्ट जो आहे 2005चा, सेजला सुरुवात 2007 आणि सेजचं धोरण जे आहे कधीचं आहे, 2000 सालचं आहे. ओके, नेक्स्ट आहे बालमृत्यू. सोपा प्रश्न आहे हा, बालमृत्यूदर आणि माता मृत्यूदर. ओके, हा भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्माला येणाऱ्या बालकांमागे मुलांच्या मृत्यूची संख्या. ओके, 1 वर्ष बालमृत्यूदर असेल, माता मृत्यूदर असेल, सगळे दर जे आहेत आपल्या देशात हे कशा संदर्भात मोजले जातात, 1 वर्ष. स्टेट बोर्ड मधला प्रश्न आहे, सरळ सरळ विचारलेला आहे, 11वी स्टेट बोर्ड मधला. ओके, तर हा प्रश्न अपेक्षित होता आणि व्याख्येवर आहे. हा कन्सेप्च्युअल भाग सुद्धा आता विचारणं सुरू केला आहे. आपला एक प्रश्न जो आहे हा भूगोलमध्ये सुद्धा आलेला आहे, जो की लोकसंख्या धोरणांचा आहे. त्याचं एक्सप्लेनेशन इथंच देऊन देतो मी. 1981 ते 2011 या दरम्यान लोकसंख्येचा कल काय दर्शवतो. या दरम्यान लोकसंख्या वाढली आहे, लोकसंख्या काय झाली आहे, वाढली आहे, पण लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर जो आहे हा काय झालेला आहे, कमी. ओके, नेक्स्ट आहे मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम जे आहेत. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 म्हणजे कोरोनाच्या काळातलं आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते, हे व्ही आकाराचे असू शकते. व्ही आकाराचे म्हणजेच काय, कोरोनामुळे आपली इकॉनॉमी खाली आली. ओके, आणि पुन्हा लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर पुन्हा इकॉनॉमी काय होणार, वाढणार. याला काय म्हटलेलं आहे, व्ही आकाराची इकॉनॉमी. खाली आली म्हणजेच काय आहे, इथं आपल्या डिमांड्स आपल्या इकॉनॉमीमधल्या काय झाल्या होत्या, कमी झाल्या होत्या. डिमांड्स काय झाल्या होत्या, कमी झाल्या होत्या. ओके, आणि व्ही आकाराची आहे म्हणजेच वर पुन्हा डिमांड्स क्रिएट झालेल्या आहेत. डिमांड्समध्ये काय झालेली आहे, वाढ. मागणी वाढली, उत्पादन वाढेल, उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल, रोजगार वाढेल, बचती वाढतील. ओके, उत्पन्न पातळी वाढेल आणि गरिबी काय होऊ शकते, कमी होऊ शकते. पर्याय क्रमांक 3. सोपा होता हा प्रश्न सुद्धा, हा ऑलरेडी खूप चर्चेत होता. ठीक आहे, नेक्स्ट आहे भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात. सोपा प्रश्न आहे. 2020 करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती ठरवून आली. सगळ्या ऑप्शनमध्ये 5-5% दिसते. 100% 5 हे ऑप्शन तर राहणार. राहिला कुठलं, हायेस्ट रेट किती आहे, 30. 5 ते 30%. सोपा प्रश्न होता. दर सहसा आयोग विचारत नाही, पण विचारला गेले त्यामुळे हे लक्षात ठेवा. ओके, हा आता हा प्रश्न थोडा आपल्याला आहे स्कोप इथं की चुकण्याचा चान्स आहे आणि इथं बऱ्यापैकी वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे आन्सर राहू शकतात. त्यासाठी वेट अँड वॉच. मी माझा ॲनालिसिस सांगतो, ॲनालिसिसनुसार लॉजिकनुसार जर गेलं तर काही गोष्टी आपल्याला भेटू शकतील. परंतु कोणी असं वाईट मानू नका की माझं उत्तर हेच आलं सर तुम्ही ते वेगळं सांगितलं आहे. पहा, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. हे स्टेटमेंट टोटल चुकीचं वाटते मला, कारण की जगात असे काही देश आहेत की जे फ्रीमध्ये वीज देतात. ओके, फ्री म्हणजेच काय, मोफत देतात घरची वीज. त्यामुळे अ स्टेटमेंट जे आहे हे टोटल काय आहे, चुकीचं आहे. अचुकीचं आहे म्हणजे 2 ऑप्शन आपले उडले. राहिले कुठले आता, ब आणि क, आणि वरीलपैकी कोणतेही नाही. भारतातील उद्योगांच्या विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. तर ही गोष्ट योग्य ठरू शकते, कारण की आपल्या देशात विजेचा दर जास्त असल्यामुळे आपण चायना जे आहे, चायनामध्ये विजेचे दर हे खूप कमी आहेत उद्योगांसाठी. वर जे विचारलं आहे हे फॅमिलीसाठी विचारलं आहे, इथं काय विचारलेलं आहे, उद्योगांसाठी. आता पॉईंट लक्षात घ्या, उद्योगांसाठी सर्वात जास्त दर हा कुठं आहे, आपल्या देशात असू शकतो, कारण की आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट खूप लागतात, त्यामुळे चायना आपल्या समोर निघून गेला आहे.
भारतातील वीज वितरणाचा खर्च म्हणजे आपण डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो, ओके, महावितरणचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या बाबतीत जे वितरणचा भाग जो आहे, खर्च परतावा समाधानकारक आहे. म्हणजे याला प्रॉफिटशी कनेक्ट करूया. त्यांची प्रॉफिट मार्जिन त्या तुलनेत कशी आहे, समाधानकारक आहे, म्हणजे जास्त नाही आहे, ओके, कमी असू शकते, कधी कधी त्या तोट्यात सुद्धा चालतात, त्यासाठी पॅकेज वगैरे जाहीर केले जातात. ओके, तर या ठिकाणी हा पॉईंट दुसरा जो आहे हा लॉजिकल या शब्दामध्ये आहे दडलेला. परतावा समाधानकारकचा अर्थ काय, थोडा समाधानकारकही राहू शकतो, थोडा कमी पण राहू शकतो. इथं प्रोबॅबिलिटी वाढलेली आहे, त्यामुळे उत्तर याचं ब क दिलं तरी तुम्ही चालेल. बाकी जे आहे हे वरच्यावर सोडून द्या. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित असतो. बरोबर आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या वेगवेगळ्या राहू शकतात, फरक राहू शकतो. ब सुद्धा बरोबर आहे. ओके, व्यापाराच्या अटी ह्या वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर व त्यांच्या किमतींच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. बरोबर आहे. अटी ज्या ठरवल्या जातात एखाद्या ठिकाणी, अटी म्हणजेच काय होतील, ह्या करार म्हणू आपण याला, कशावर ठरवतील, याचे विनिमय गुणोत्तर आणि सोबतच त्याच्या किमती कुठं कमी आहेत कुठं जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी ह्या दुहेरी नोंद पद्धत 100% बरोबर आहे. दुहेरी नोंद पद्धत म्हणजेच काय झाली, यामध्ये दोन खाते येतात, एक कुठलं खातं येते चालू आणि दुसरं कुठलं येते भांडवली. हे दुहेरी नोंद पद्धत झाली, चालू खाते आणि भांडवली खाते. आणि हे टोटल कशावर आधारलेलं आहे, रिसिप्ट पेमेंट अकाउंटवर. कशावर आधारलेलं आहे, रिसिप्ट पेमेंट अकाउंटवर. रिसिप्ट पेमेंट काय सांगते, जर आपण काही निर्यात केलं असेल तर आपल्याकडे पैसा येणार आणि जर आपण काही आयात केलं असेल आपल्याकडचा पैसा जाणार, यावर आधारलेला आहे. याला ताळेबंद सुद्धा म्हणतात. ताळेबंद म्हणजेच काय, पैसा येत असेल आणि पैसा जात असेल. खरं तर बॅलन्स शीटचा संबंध हा असेट्स आणि कशासोबत होतो, लायबिलिटी. पण इथं दुहेरी नोंद म्हटल्यामुळे रिसिप्ट आणि कशासोबत कनेक्ट केला आपण, त्याला पेमेंट. तर त्यामुळे याला वरीलपैकी सर्व घेण्यात मजा होती. ठीक आहे, तर तुम्ही त्यांनी वरीलपैकी सर्व ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी हे बेटर आहे. ठीक आहे, हे सर्व प्रश्न जे होते इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आपण अनालिसिस घेतले. अनालिसिसला थोडा जास्त वेळ लागला असेल, तुमच्याकडे खूप वेळ कमी असतो, कमी वेळात तुम्हाला अटेम्प्ट करावा लागतो. मी तर पहिल्यांदा म्हणतो की कंबाईनला पेपर देणारा व्यक्ती सर्वात ग्रेट आहे, कारण की त्याला कमी टायमात खूप काही करावं लागते. आता तुम्हाला सगळेच लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतील मोठ्या मोठ्या की असं उत्तर करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे, पण जो फेस करतो त्यालाच इम्पॉर्टन्स मी मानतो. ज्यांनी कंबाईन दिली त्यांना मी सर्वात जास्त मानतो, कारण की कमी टायमात तुम्ही खूप काही गोष्टी फेस करावं लागतात. अजून प्रेशर्स असतात वेगवेगळे. जरी तुम्हाला या 15मध्ये किमान 10 ते 12च्या रेंजमध्ये प्रश्न सुटायला पाहिजे, या लेवलचा हा पेपर आहे. त्यापेक्षा जर कमी येत असतील तर तुम्ही इकॉनॉमिक्सकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे नेक्स्ट एक्झामसाठी. ओके, कारण की 10-12 हा रेंज वाटते मला अभ्यास केलेल्या लोकांची, आणि हायेस्ट जी आहे हे 13-14 पर्यंत वाटते. बॅचेसला जे लोक होते त्यांनी व्यवस्थित सोडवलेलं आहे, कारण की मी थोडं लॉजिकल शिकवतो आणि कन्सेप्च्युअल सुद्धा भाग घेतलेला असतो, त्यामुळे ते प्रश्न अटेम्प्ट होतात. आणि शेवटी इथं कन्सेप्ट प्लस लॉजिकचा गेम आहे. इथं कुठल्या प्रकारचं नॉलेज हे काही कामाचं वाटत नाही मला. कन्सेप्ट प्लस कशावर जाते, हा लॉजिककडे जातो. बाकी जे आहे आयोगाची आन्सर केल्यावर थोडे 1-2 काही चेंजेस होऊ शकतील, तरी सुद्धा हे जे पॅटर्न आहे हे बऱ्यापैकी फॉलो होताना दिसत आहे. तरी आगामी जे STI लोक बसतील त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण STI साठी सुद्धा जसे यूट्यूबला आपण आधी पण घेतलेले आहेत, त्यासाठी मी तयार आहे. आपण पुन्हा एक वेळ जंग लढूया. शेवटी पोस्टपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. थँक्यू सो मच.